नवऱ्यानं भ्रष्टाचार करून कष्टानं कमवलेला पैका हाय असल्या फुसुकल्या डावावर लावायला येडी नाही असं माझं नवरा जेवायला बसला, ताटात वाढला भूखंडाचा भाग, साखरेच्या घोटाळ्याची बासुंदी केली, साखरेच्या घोटाळ्याची बासुंदी केली, कापसाच्या घोटाळ्याची पंचायतीला वाढ. जेव जेवले जेवले देवानी फुगले. ढेकर देण्याची आठवण नाही. कुणीतरी मेल्यानं फोडला फुगा माझ्या नवऱ्याची सत्ताच. हे काय चाललंय? काय चाललंय टॅम 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 तुमचं? हा, इथे मला मुलाखत घ्यायला बोलवलं, कोणी आहे की नाही इथे? कुठे बसायचे? कुठे मी? कोणी नाही आहे इथे जबाबदार माणूस? अरे संजय बघ ना, माझी इथे मुलाखत घ्यायला बोलवलंय आणि कोणीच नाही आहे इथे. मी घेणार आहे तुझी मुलाखत. तू? हो. तू जबाबदार माणूस? हो. झालं, संपलं. चला या बसा. हो. इथे माझा कचरा झाला. टॅवटॅव वाजवता काय? शांतरा. बस आता बस. अगं तू मला येते हे वाजवतात म्युझिक आणि झाली तेवढी शोभा पुरे झाली माझी. मंडळी, आजच्या आपल्या पाहुणे आहेत निर्मिती सावंत. हा, निर्मिती सावंत. हे तू घाबरलेस का मला? अरे म्हणजे काय, तू असं मला ओरडली जसं काय एवढ्या लहान मुलाला शाळेतले मास्तर ओरडतात. पण मला वाटतं संजय तुला सगळेच ओरडतात कारण तू चुका करतोस. नाही, मी चुका करतो नाही. मला एक जनरल माझा चेहरा असा लोकांनी ओरडावा असंच आहे बहुतेक. बरोबर बरोबर. हा, काय नाही, मला असंच विचारायचं होतं की पूर्वी एखाद्या कलकत्त्याच्या सिनेमातला हिरो जसा एका विशिष्ट म्हणला अब मुझे कलकत्ता जाना ही पडेगा असं म्हणायचा आणि एकदम कलकत्त्याला यायचा, तशी तू नाटकात आलीस का? नाही नाही, असं असं कसं होईल रे? तो जेव्हा म्हणतो की अब मुझे कलकत्ता जाना ही पडेगा, तेव्हा त्याला स्टेशनवर जाऊन तिकीट काढायला लागतं, त्यानंतर वाट बघायला लागते ट्रेनची, ट्रेन आल्यानंतर त्यात बसावं लागतं, प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर तो मुंबईला किंवा कुठे त्याच्या ठिकाणावर पोचतो. बरं, मग तू कुठलं तिकीट काढलंस आणि कुठल्या स्टेशनचं, म्हणजे कुठलं नाटक पहिलं केलंस? मी माझ्या वयाच्या 8व्या किंवा 9व्या वर्षी कामगार कल्याण केंद्रात नाटक केलं होतं. माझी आई कामगार कल्याण केंद्रात नाटकं बसवते, तर तिथून माझी सुरुवात झाली नाटकात कामं करायची. आणि मी हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी करत करत आत्ता कमर्शियलला कामं करायला लागले. पहिलं तुझं असं तुझ्या दृष्टीने चांगला असं मस्त छान रोल मिळालेलं कुठलं नाटक होतं? खरं तर मला नेहमीच चांगले रोल मिळत आले आहेत, म्हणजे एकांकिकांपासून मला चांगले रोल मिळत आले आहेत. माझ्यासाठी नाही नाही, तरी पण एकदम सॉलिड रोल होता असं कुठलं होतं? सॉलिड रोल माझा अम्मीमधला होता. अच्छा अच्छा. पहिलं नाटक केलं कमर्शियल चंद्रलेखाकडे, डबल ट्रबल. कोणाचा डबल ट्रबल? मी कोणाला डबल ट्रबल? आम्ही थोडासा ऑडियन्सला दिला होता ट्रबल, हां, पण मला कोणी दिला नव्हता तेव्हा ट्रबल. नाही, आपण कोणाला देत नसतो ट्रबल, आपल्यामुळे कोणाला होतो ते महत्वाचं असतं. ते नाटक माझं कमर्शियल पहिलं नाटक, आणि तिथपासून मी कमर्शियल जे सुरू केली ते मला सगळेच चांगले रोल मिळालेत. त्यामध्ये माझा होता एक अंगात येणारी बाई, तिच्या अंगात वेगवेगळे देव येतात, तर ते म्हणजे तो माझा एक आवडता रोल आहे. त्याच्यात वेगळे पण काय होतं? वेगळे पण असं होतं की जनरली अंगात येणारं म्हणजे एवढं असं येतं, पण यात असं होतं की तिच्या अंगात वेगवेगळे देव येतात. म्हणजे एक गणपती येतो, एक देवी येते, त्यानंतर बालाजी येतो. ते जे देव होते ते मी खरं तर प्लेन बोलू शकले असते की काय तुझं काय म्हणणं आहे, काय झालं, तर तसं न करता तो गणपती. आता गणपती म्हणजे आपल्याकडे मुंबईत लालबागला सगळ्यात मोठा गणेशोत्सव असतो, प्रसिद्ध. मग मी असं डोक्यात ठेवलं, मी माझ्या दिग्दर्शकाला विचारलं की आपण असं धरूया का की तो गणपती जो आलाय तिच्या अंगात तो लालबागच्या गणेशोत्सवातून उठून आलाय, मग तो कसं बोलेल? तर तो लालबागच्या मुलांसारखा टपोरी बोलेल, काय मी ते आलोय काय. देवी जी आहे ती देवी
लाडावलेली असते, त्यामुळे ती लाडे लाडे बोलत असते म्हणजे सगळे. नवसाची देवी. हा, नवसाची देवी. आपण खूप हा, पूजा अर्चा करून तिला लाडवलेलं असतं. मग ती कशी बोलते? ती असे लाडे लाडे बोलते. माझ्यासाठी आज काय केलंय तुम्ही, शिरा केलाय का, असं बोलते ती. किंवा तो बालाजी असतो तो टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे तो मला विचारतो की अरे अरे देवा कोण आहेस तू, कोण आहेस तू. त्याच्यावर माझं असं उत्तर असायचं, मैं बालाजी डायरेक्ट फ्रॉम तिरुपती वाया माटुंगा. अशा पद्धतीने ते प्रत्येक देवाचं एक वेगवेगळं कॅरिकेचर करताना या गोष्टी करायला मिळतात. तुमचा कालीच कल्पटला कधी नाही का? त्याला ही काय मुंजी काय, मुंजी कशी पाहिजे? गणा धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. बाई बाई नमस्कार, आपण कुठून आला? नालाच्या बाजूला तलाची खोली. नलाच्या बाजूला तलाची मिस चिपळूण. चिपलून नाही रे, चिपलून. चिपळूण. हा. बरं आता मला एक सांगा, मिस चिपळूण म्हणजे आपण कोकणातल्या? कोकणातल्या नाही रे, कोकणातल्या. कोकणातल्या. हा. कोकणातल्या. आता तुम्हाला मी सरळ प्रश्न विचारतो, हे कोकणचा कॅलिफोर्निया कसा होईल? झालं एवढा बी कळत नाही तुला? मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर काढल्यावर जसा मुंबईचा सिंगापूर होताय ना, तसा कोकणातला मराठी माणूस कोकणा बाहेर काढल्यावर कोकणचा कॅलिफोर्निया होईल. त्यानंतर माझं नाटक होतं राहिले दूर घर माझे. तो माझा सिरियस रोल होता. तर त्याच्यात भूमिकेची तयारी म्हणजे मला अगदी ABCD काय भूमिका होती तुझी? माझी त्याच्यात हमीदाची ते फाळणीवर होतं नाटक. फाळणीत एक कुटुंब इथून कोकणातून लाहोरला त्यांचं स्थलांतर झालेलं आहे आणि त्यात मला हमीदा हे नुसतं मुसलमान कॅरेक्टर नव्हतं, ते कोकणी मुसलमान कॅरेक्टर होतं. ते 1947-48च्या सालातलं होतं. त्याला आत्ताचं सगळं हे देऊन चालणार नव्हतं. मला त्या भाषेपासून त्याच्यावर वर्क करावं लागलं. त्या काळातली वेशभूषा काय आहे, त्या काळातली केशभूषा कशी असेल, नवऱ्याशी बोलताना जनरली मुसलमान फॅमिलीजमध्ये मला वाटतं नाही वर मान करून बोलत, पण ही फॅमिली त्याच्याहून आधीची आहे, 48 सालातली. मग ती कसं बोलेल, काय बारीक सारीक गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन भूमिकेची तयारी करायला लागते. तू इतकं एक विनोदी स्त्री भूमिका करणारी एक म्हणून तू मला सारखं विनोदी स्त्री भूमिका करणारी असं का म्हणतोयस रे? मी करते की सिरियस रोल्स पण करते ना मी. आपण स्त्रियांमधली चार्ली चॅपलिन म्हणू. बस आपण तुला स्त्रियांमधली चार्ली चॅपलिन म्हणू. तर तो जो फ्लेअर आहे एक विनोदी भूमिका करायचा, तो तुझ्या स्वभावात, तुझ्या बिंदास स्वभावामुळे येतो का कशामुळे? हो, मला असं वाटतं की मला विनोदी भूमिका करताना जे इतर आर्टिस्टना हेजिटेशन असेल काही करण्याचं, तर ते मला नाही आहे. आय डोंट नो वाय. पण मी मोकळेपणाने ते करू शकते. म्हणजे जसं आता मी तुला सांगितलं ते हाच रोल घे डबल ट्रबलचा, की मी त्या पद्धतीने सगळं करू शकले. वेगळं चालणं, वेगळं बोलणं, त्याच्यात डान्स पण करत होते. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे विनोदी भूमिका करताना त्यात आपल्या पदरची वाक्य घातलीच पाहिजेत असा विनोदी नटाचा जन्मसिद्ध हक्क असतो असं त्या नटाला वाटतं. तर तू तसं काही करतेस का? नाही. का नाही करत? काय असतं की पदरची वाक्य घालणं हे मला वाटतं स्टेजवर शक्ती प्रदर्शन असतं त्या लोकांचं. आणि जनरली जे नावारूपाला आलेले कलावंत असतात ते असं करतात. मग तुला शक्ती प्रदर्शन करावं असं वाटत? मला वाटतच नाही, कारण मी ऑलरेडी भरपूर शक्तिदायक आहे. होते मगाशी तुझ्या बोलण्यावरून मला कळलंच आहे की तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे. येस मॅडम, पाणीच काय, नारळ पाणी मागा, फ्रूट ज्यूस मागा, मिल्कशेक मागा. मॅडम यू जस्ट टेल मी व्हॉट डू यू वॉन्ट. मॅडम फक्त पाणीच द्या. पाणी घ्या मॅडम. 2 ग्लास. ऐश करा, पाणी प्या, ऐश करा. आज मी सॉलिड खुशीत आहे, एकदम खुशखुशीत आहे. आज मला हर्षवायू होईल असं वाटायला लागलंय. माझे चुलत मावस आजोबा होते ना, ते वारले, स्वर्गाला गेले, गचकले. मला आनंदाने नाचावंसं वाटायला लागलंय. हटा सावन की घटा, टक 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 टक, टक 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 टक, टक 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 टक. समांतर रंगभूमीवरती काम करताना काय वेगळा आनंद मिळतो? समांतर रंगभूमीवर खूपच आनंद मिळतो. एकतर सशक्त कथाबीज असतं त्यांच्याकडे. तुम्हाला स्वतःमधल्या पॉसिबिलिटीज चाचपडून बघायला मिळतात. कलाकार म्हणून काय वेगळं करू शकता तुम्ही. उदाहरणार्थ एक नाटक. उदाहरणार्थ माझं येळकोट हे नाटक. येळकोट हे नाटक मला वाटतं व्यावसायिक रंगभूमीवर कोणी करायला धजावलं नसतं, जे आम्ही समांतरला केलं. आणि त्यामध्ये माझा रोल होता
थोडा ब्लॅक कॉमेडी नाटकच ते ब्लॅक कॉमेडी होतं आणि मला वाटत नाही की तो रोल मला कमर्शियलला कधी करायला मिळाला असता. छोट्या पडद्यावरती छोट्या छोट्या भूमिका करण्यापेक्षा मराठी स्टेजवरती मोठ्या भूमिका कराव्यात असं नाही का तुला वाटत? मी तेच करते, पण मी हिंदीमध्ये करते की बऱ्यापैकी चांगले रोल्स करते मी. म्हणजे तुला छोट्या पडद्यावरती मोठ्या भूमिका आहेत तर? हो. कुठल्या आहेत? म्हणजे मला म्हणजे मला वाटतं की लोक ज्यामुळे ओळखू लागले मला TV सिरियल्समधून ते तू तू मैं मैं या मालिकेमुळे. तिथे असं झालं होतं की रीमाने माझं नाव सजेस्ट केलं होतं तिथे आणि सचिनजींकडे मी गेले. एक रोल होता त्याच्यात, तो केला आणि त्यानंतर मी जेव्हा गेले तेव्हा मी मेकअप करून तयार झाले आणि सगळं झालं. आमचं शूटिंग संपलं त्या दिवसाचं. मी मेकअप काढून खाली उतरले तर मला त्यांनी ओळखलं नाही. त्यांनी मला विचारलं की तू मधू, म्हणजे माझं म्हातारीचा गेटअप होतं तेव्हा. आणि ते म्हणाले अरे तू असा आहे मला माहिती नाही, मी ओळखत नव्हतं तुला. त्यांनी माझ्यासाठी एक रोल त्याच्यात डेव्हलप केला तू तू मैमेमध्ये, रीमाच्या नंडेचा रोल, की जो लोकांना बऱ्यापैकी आवडला. त्यात ते वाक्य मला तकिया कलाम दिला होता सचिनजींनी, काची कुची कुचिकली कुच कर. ते मी वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे. फक्त रागात असेल तर काची कुची कुचिकली कुच कर, काची कुची कुचिकली कुच कर. त्याचा अर्थ काय? म्हणजे काही ऍक्च्युली त्यांनी मला सांगितलं होतं की ते सत्य पे सत्तामध्ये गाण्यातलं एक खरं तर वर्ड येतो, तो त्यांनी मला तकिया कलाम म्हणून दिला होता वापरायला. बरं, बऱ्याच लोकांना जर सांगितलं ना की तुम्ही काय कराल तर ते नेहमी सांगतात भावपूर्ण वगैरे. कितीही जरी मी काम केलं सिनेमात जरी मालिकेत तरी माझे खरं प्रेम हे रंगभूमी आहे असं म्हणून ते 25 वर्ष रंगभूमीवर एकही नाटक करत नाही. तर तुझं खरं प्रेम कुठलं आहे? रंगभूमी असेल तर तू नियर फ्युचरमध्ये रंगभूमीवर काही नवीन करणार आहेस का? आणि सध्या तू रंगभूमीवर काय करतेस? काही वेगळं करतेस का काही? हो, सध्या एक वेगळं म्हणजे लग्नाची बेडी नाटक करतोच होता मी. ते वेगळं मला अशासाठी वाटतं की आम्ही सगळे म्हणजे मी आहे त्याच्यात. हो हो म्हणजे आपण सगळे लोकांनी आपल्याला ठरवले की बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड कलावंत आहोत आपण, ते सगळे एकत्र येऊन आपण लग्नाची बेडी हे नाटक करतोय आणि मानधन न घेता करतोय. यात काही मला फार महत्त्वाचं किंवा काहीतरी ग्रेट करतोय असं काही वाटत नाहीये. कारण कुठलंही नाटक करताना म्हणजे कमर्शियल असो नाही तर समांतरलात पण आपण कुठे घेतो काही, तू पण करतो समांतर रंगभूमी. तर ते मानधनाचा हा मुद्दा मला काही फार महत्त्वाचा वाटत नाहीये तिथे. हे नाटक मी केवळ अशोक मुळे केलं. अच्छा, मुळे नाटक केलं. मुळे नाटक केलं मी. हे कशामुळे का होईना पण एक सशक्त भूमिका तुला करायला मिळाली. एक्झॅक्टली. गार्गीचा रोल करायला मिळणं हे काय म्हणजे कमी नाहीये, केवढी मोठी गोष्ट आहे ही. माझ्यासाठी खूपच चांगलं होतं ते. आणि त्यावेळी मी होते एका नाटकाच्या शोधात होते आणि मला त्यांनी विचारलं की असं करशील का? अवतीभोवती तुमच्यासारखे लोक असताना काय नाही म्हणायची बिशाद होती का? शक्ती प्रदर्शनामध्ये म्हणजे भूमिकेतल्या शक्ती प्रदर्शनामध्ये तू नेहमीच वरचढ राहिलेली आहेस. अशीच शक्ती तुला वारंवार मिळो, अशीच शक्ती तुला परमेश्वर देव आणि त्याचा प्रयोग तू आमच्यावर न करता लोकांवरती करावास असं मला वाटतं.